हाय हॅलो नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, तोंडाला पाणी सुटलं ना. छान अशी चिकनची रेसिपी आज पाहूया आपण. त्याच्यासाठी मी काय काय मसाले घेतले ते पाहूया आपण. मी इथे धना पावडर घेतलं आहे, त्याच्यानंतर घरकुल मटण मसाला घेतला आहे आणि चिकन मसाला घेतला आहे. त्याच्यानंतर मीठ घेतले, लाल तिखट, कसुरी मेथी घेतली आहे, कसुरी मेथीने छान चव येते म्हणून, आणि काळं तिखट घेतले. हे प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. मी हे सर्व एक चमचा घेतलेला आहे. आता मोठे 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि मी हे कच्चे मिक्सरमधून नाही बारीक करणार, मी ते फ्राय करून करणार आहे. मोठे 2 टोमॅटो घेतलेत आणि लसूण भरपूर घेतला. 2 गड्डे मी मोठे मोठे लसूण सोलून घेतले. चला तर आता आपण ते फ्राय करून घेऊया. कढईमध्ये मी तेल घेऊन सुरुवातीला मी कांदा टाकून घेते, उभा चिरून घेतलेला. तो गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. जास्तही नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही. थोडासा लाल गुलाबी व्हायला लागला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो चिरून घेतलेले ते टाकून घेऊया. टोमॅटो पण चांगले परतून घ्यायचे, कच्चंही राहू द्यायचं नाही. त्याच्यामुळे थोडीशी आंबट पण चव आणि चव नाही व्यवस्थित लागत. त्याच्यात लसूण लगेच मी टाकून घेणार आहे आणि हे चांगलं लाल किंवा गुलाबी होईपर्यंत हलवून घ्यायचं, चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. हे असा कलर येईपर्यंत आणि टोमॅटो पूर्ण तेलामध्ये शिजल्यापर्यंत ते फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे थंड करायला ठेवायचं. मिक्सरवर त्याची ग्रेव्ही करून घ्यायची. आता मी मिक्सरवर ते सर्व थंड झालेलं ग्रेव्ही करून घेणार आहे. त्याच्यात ह्या पद्धतीने केल्यावर खूप छान चिकन होतं, म्हणजे रोजच्या पद्धतीपेक्षा ही वेगळी. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की मी ह्या रेसिपीमध्ये अद्रक नाही वापरलेलं आणि खोबरंही नाही वापरलेलं. फक्त तेल आता मात्र भरपूर घ्यायचं आहे, त्याच्याशिवाय त्याला छान कलर पण येणार नाही आणि तर्री पण येणार नाही. आता हे अर्धा किलो चिकनचं हे सर्व प्रमाण आहे. त्याच्यात तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला अद्रकही टाकायचं असेल तर ही टाकू शकता, कारण कुणाकुणाला नॉनव्हेज म्हणलं की अद्रक हे लागतंच. पण ह्या पद्धतीने पण करून पहा, तुम्हाला म्हणजे लक्षात पण येणार नाही की आपण ह्याच्यात खोबरं वापरलं नाही बाबा किंवा अद्रक नाही वापरलं, तरीही खूप छान चव लागते. ही सर्वांना रेसिपी आवडेल आणि अशीच. आणि काही म्हणजे जास्त असं काही अट्टहासाचं नाही, पटकन होणारी रेसिपी आहे. एकदम अचानक जरी करायचं म्हटलं तरी करू शकतो. आता ते आपण तेलात मी तो ग्रेव्ही केलेला मसाला हलवून घेतला आणि जे सर्व तिखट ते जे मसाले होते चिकन मसाला ते मी तेलात आता परतून घेते. आणि एक गोष्ट, जास्त वेळ ते परतवायचं नाही, कारण तो मसाला सगळा करपून गेल्यानंतर त्याच्यात चव राहत नाही. आता ह्याच्यात मी चिकन टाकून घेते. धुवून घेतलेलं होतं चिकन स्वच्छ 2-3 पाण्यात, आणि ते आता मी तेलातच थोडा वेळ 5-10 मिनटं मी शिजवून घेणार आहे. कारण काय तर एक तर तो मसाल्याची चव त्यात चिकनमध्ये जाते, दुसरी गोष्ट म्हणजे पटकन पण शिजायला मदत होते. म्हणजे पाणी टाकून शिजायला टाईम लागतो, तसं तेलात परतल्यावर चिकन पटकन शिजतं. तसं तर चिकन लवकरच शिजतं, पण तरीही छान चव पण लागते. आता हे थोडं वेळ मी ठेवणार आहे आणि मग पाणी टाकून गरम पाणी करून टाकणार आहे. थोडंसं मी आता ते मसाल्याचे म्हणजे भांड्यात, मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला राहिला होता, ते थोडेसे मी पाणी टाकून त्याच्यात टाकलं. आणि गरम पाणी, कुठलीही रेसिपी असू द्या, गरम पाणीच टाकून करायची. त्यामुळे छान कलर पण येतो आणि छान दिसते पण, चव पण छान लागते. आता मी हे आता शिजेपर्यंत त्याची वाट पाहूया आपण, छान कलर येऊपर्यंत. तोपर्यंत म्हणलं आता चला भाकरी करून घ्याव्यात, कारण चिकनवर किंवा मटनवर, नॉनव्हेजवर भाकरी छान लागते. मग आता मी भाकरी करून घेते. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर चिकन शिजतच आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला तर दाखवलंच आहे की कसं एकदम छान कलर आला आणि एकदम छान चिकन मस्त शिजून झालेलं आहे. आता ही भाकरी पण माझ्या व्हायला लागल्यात छान. आता हे पहा, एका बाजू आता कलर दिसायला बघा एकदम छान. आता तेल सुटायला लागले, तरी पण म्हणजे तेलात थोडंसं म्हणजे छान चिकनला कलर पण यायला लागले. अशा प्रकारे छान झाले. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी करून पहा. धन्यवाद.